झी 24 तास एक पाऊल पुढे। यावेळेला स्वतः भाजप नेते देवेंद्र फडणवीस आपल्या बरोबर आहेत। त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। देवेंद्रजी, सर्वात पहिले ज्यावेळेला हे वृत्त झी 24 तासच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतंय की उद्या अजितदादांचा शपथविधी होणार आहे, काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे? एक गोष्ट अतिशय स्पष्ट आहे की ज्यावेळी श्री अजित पवार यांनी राजीनामा दिला होता त्यावेळी त्यांनी असं सांगितलं होतं की चौकशी होण्याकरता मी राजीनामा देतो आहे, कुठलीही चौकशी करा आणि त्याच्यात क्लीन चिट मिळाली तरच मी या ठिकाणी पुन्हा पदावर येईल। आता अशा प्रकारची चौकशीही झालेली नाही, कुठलीही क्लीन चिट मिळालेली नाही। जी श्वेतपत्रिका ठेवली त्या श्वेतपत्रिकेमध्ये जे या वेगवेगळे आरोप लागले आहेत, जे घोटाळे झाले आहेत, याच्या संदर्भातला कुठला उल्लेखही नाही। अशा परिस्थितीमध्ये ते जर परत येत असतील तर मला असं वाटतं की मग त्यांनी राजीनामा दिलाच कशा करता, हा सगळा साथ केलाच कशा करता असा सवाल उठतो। म्हणजे एक प्रकारे ज्याला आम्ही अगदी सुरुवातीला सांगितलं होतं की श्री अजित पवार यांचा जो काही राजीनामा आहे तो राजीनामा ही एक प्रकारची नौटंकी आहे, तशाच प्रकारचं आता हे चित्र उभं राहील। मला असं वाटतं की श्री अजितदादा पवार यांना अद्याप तरी मंत्रिमंडळात परत येण्याचा नैतिक अधिकार नाही आहे आणि त्यांच्यासारख्या माणसाने अशा प्रकारे बिना चौकशीचं परत येणं हे शोभणारं नाही आहे। देवेंद्रजी, जी खटाटोप चालली होती श्वेतपत्रिका लवकर करावी, कारण राष्ट्रवादी काँग्रेसकडून वारंवार आग्रह धरला जात होता मुख्यमंत्र्यांकडे की अधिवेशनापूर्वी श्वेतपत्रिका काढावी, लवकरात लवकर काढावी। साधारणतः राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच ठरवलं होतं की अजित पवारांना मंत्रिमंडळात अधिवेशनापूर्वी घ्यायचं। विरोधकांचा दबाव कुठेतरी कमी पडतो असं वाटतं या सगळ्या प्रक्रियेमध्ये? विरोधकांचा दबावाचा काही विषयच नाही आहे। राजीनामा त्यांनी स्वतःच्या मर्जीने दिला, परत ते स्वतःच्या मर्जीने येऊन राहिले, त्यांनीच म्हटलं चौकशी लावा, त्यांनीच चौकशी केली नाही। आमचं एक अतिशय स्पष्ट मत आहे की जोपर्यंत सिंचन घोटाळ्याची एसआयटीच्या मार्फत चौकशी होत नाही तोपर्यंत आम्ही सभागृह चालू देणार नाही। आणि आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी ही ऑलरेडी घोषणा केलेली आहे, आम्ही काळी पत्रिका तयार केली आहे। आम्ही सगळे सिंचन विभागाचा पर्दाफाश या काळ्या पत्रिकेच्या माध्यमातून करणार आहोत आणि या महाराष्ट्राचे हजारो कोटी रुपये जे पाण्यात गेले आणि माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुरुवातीला जी काही या ठिकाणी अतिशय कडक शब्द वापरून जी काही धमक दाखवली होती आणि त्यांनी जी अचानक नांगी राष्ट्रवादी पुढे टाकलेली आहे, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी एक्सपोज करू। तुम्ही सांगताय आपण अधिवेशन चालू देणार नाही, काळी श्वेतपत्रिका आणणार आणि अजित पवारांचा मंत्रिमंडळात समावेश होतोय। अधिवेशनामध्ये या प्रश्नी तुम्ही सरकारला आणि पर्यायाने अजित पवारांना कशा प्रकारे घेणार आहात? निश्चितच मी आधीच सांगितलं की आम्ही सभागृह बघा, आता अजित पवारांना मंत्रिमंडळात घ्यायचं की नाही घ्यायचं हे तर विरोधी पक्ष नेते ठरवू शकत नाही, ते त्यांचा पक्ष ठरवेल आणि ते स्वतः ठरवतील। पण ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या चुकांची चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सरकारला कामकाज करू द्यायचं की नाही हे आमच्या हाती आहे, ते आम्ही निश्चित नाही करू देणार। निश्चितच धन्यवाद देवेंद्रजी, आपण झी 24 तासशी केलेल्या या चर्चेसंदर्भामध्ये। झी 24 तास एक पाऊल पुढे।